जी याआधी तुम्ही महापालिकेतील भाषणामध्ये कोकणी भाषेतून आपल्या भाषणाला सुरुवात केलेली होती, आज पुन्हा एकदा मराठी पाट्यांचा मुद्दा घेऊन तुम्ही विधी समितीमध्ये भांडताना पाहायला मिळालं. नेमका काय मुद्दा होता, काय तुमचा आक्षेप होता, काय मागणी केली? नाही, मराठी भाषेला अभिजात दर्जा ही आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढाकारांनी दिला आहे. आणि आज बघायला गेले तर उच्च न्यायालयाने जर आदेश काढला आहे की मुंबईमध्ये जे मराठी शॉप्स आणि एस्टॅब्लिशमेंट असेल तर मराठी फलक लावणे हे गरजेचं आहे, असा आदेश उच्च न्यायालयाने काढला आहे. तरी पण आज बघायला गेलो तर आज पण 5,000 पेक्षा जास्त असे शॉप्स आणि एस्टॅब्लिशमेंटमध्ये मराठी फलक लावला गेला नाही. तर आज विधी समितीच्या बैठकीत मी एक हरकतीचा मुद्दा घेतला की जर उच्च न्यायालयाने आदेश दिलाय आणि मुंबईभरात 4 वर्षात 3 वर्षात 2 वर्षात आता अधिकारी काय झोपले आहे काय, की अधिकाऱ्यांनी जी त्यांची ड्युटी होती की वॉर्डात फिरून स्वतः बघायचा कुठे इंग्लिश बोर्ड आहे, कुठे मराठी लावला आहे की नाही, आणि तेच अधिकारी जे लायसन्स इन्स्पेक्टर आहे त्यांच्या चष्मेचा नंबर मोठा झाला आहे काय, की त्यांना अंग्रेजीमध्ये मोठा मोठा अक्षर दिसून येत नाही. तर हा एक विषय आज विधी समितीमध्ये घेतला आहे की 5,000 पेक्षा जास्त असं शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंटमध्ये तुम्ही हे बदलाव नाही आणलाय आणि मराठी नेम प्लेट मराठी फलक हे लावण्यात आले नाही. जे माझा स्वतःचा येण्या जाण्याचा जे रस्ता आहे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर, तर मी स्वतः दररोज बघतो की वेस्टर्न हॉटेल असेल त्याचं पण नाव अंग्रेजीमध्ये मोठ्या अक्षरात लिहिलं आहे, आणि कॉर्पोरेट JP मॉर्गन कंपनी पण असेल त्याचं पण मोठ्या अक्षरात अंग्रेजीमध्ये लिहिलं आहे. तर हे काय अधिकारी फक्त ते सेलिब्रिटीजचा रेस्टॉरंट रूफटॉप असेल किंवा त्यांचे 5 स्टार हॉटेलचे मालिक असेल, असे जे मोठे मोठे लोक असेल त्यालाच फक्त सूट देतात काय, आणि खालती पण त्यांचं जबाबदारीच आहे की मराठीमध्ये नाव करायचं आहे. पण हे मोठे जे कॉर्पोरेट्स आहे, मोठे जे 5 स्टार हॉटेल्स आहे, त्याच्या नावाचा फलक कशाला ते जाऊन नोटीस देऊन कशाला ते चेंज करून घेत नाही, हे आमचा एक प्रश्न होता मोठा. आणि जर संपूर्ण मुंबईमध्ये आम्ही बघितलं तर जे मराठी अक्षर असतं ते खानापुरतीसाठी, फक्त जे शॉप्स आणि एस्टॅब्लिशमेंटमध्ये खानापुरतीसाठी ते मराठी अक्षर ते लहान लिहितात आणि इंग्रजी अक्षर ते मोठ्या फलकवर लावतात आणि डिस्प्ले करतात. तर ह्याचा आमचा विरोध आहे की मी पण मुंबईमध्ये जन्मला आहे, तर मी नावाचा मराठी नसेल तर मी जन्माला मराठी आहे इकडचा, मुंबईचा आणि महाराष्ट्राचा. तर हे माझा अधिकार आहे, आमचा सगळ्यांचा अधिकार आहे. आणि मराठी भाषेचा मान सन्मान फक्त भाषणा करता नाही, पण तुम्ही त्या ॲक्शन इम्प्लिमेंट करणं हे महानगरपालिकेची जबाबदारी आहे. आणि हे जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आम्ही आज हे विषय घेतला आहे. आणि सन्माननीय चेअरमॅन मॅडमने पण आदेश दिला आहे की अधिकाऱ्यांना की ते संपूर्ण रिपोर्ट घेऊन पुढच्या मीटिंगमध्ये तुम्हाला हे सादर करायचं आहे सभागृहासमोर हे रिपोर्ट. कुठेतरी अधिकाऱ्यांची मानसिकता नाही का, तर गेल्या अनेक महिन्यापासून वर्षांपासून हा निर्णय झालेला आहे. नावाला जेव्हा हा विषय निघतो तेव्हा तेवढ्यापुरती कारवाई जी आहे ती केली जाते, त्यानंतर हा विषय पुसला जातो. अधिकाऱ्यांची मानसिकता होत नाही या सगळ्या प्रकरण. तेच आमचा विरोध आहे की आमचं हे म्हणणं आहे की आता 4 वर्ष तुम्ही काय झोपले होते काय, आधी नगरसेवक नव्हते तर तुमची ड्युटी होती नाही करायची. तर आता ते हे विचार आमच्या मनात येतो की जर नगरसेवक येणार तुम्हाला बोटं दाखवून सांगणार की इकडे हे फलक असं आहे, किंवा कोणी पॉलिटिकल पार्टी पुढे येऊन आंदोलन करणार तरीच तुम्ही जागा होणार काय, की हे आमचा प्रश्न आहे. आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की तुम्ही फक्त लायसन्स इन्स्पेक्टर संपूर्ण वॉर्डमध्ये फिरून ज्याप्रमाणे अंग्रेजीचे मोठे मोठे अक्षर दिसतात आणि ज्याप्रमाणे तिकडे अंग्रेजी बोर्ड आहे त्याला बदली करून तुम्ही मराठी करण्याची जबाबदारी हे अधिकाऱ्यांची आहे, आणि ते करत नाही. त्यामुळे आम्ही हे आज विषय घेतला आहे. तुमची भूमिका काय असेल, भाजपची भूमिका काय असेल? कारण ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे मराठी फलक लावले जात नाही किंवा छोट्या अक्षरामध्ये फॉन्टमध्ये हे फलक लावले जातात, त्या विरोधात महापालिका कारवाई करत असेल तर मग काय करणार? नाही, आता मुंबईकरांनी पारदर्शक पद्धतीने काम करण्यासाठी महायुतीला निवडून आणलं आहे. ती आमची जबाबदारी आहे आता की असे जसे विषय असेल तर हे आंदोलन पद्धतीने घेऊन, एक अग्रेसिव्ह पद्धतीने घेऊन आम्ही नगरसेवक, आता तर मी लॉ कमिटीमध्ये घेतलं, हे स्टँडिंग कमिटीमध्ये पण घेणार हे विषय, आणि सभागृहामध्ये पण घेणार. आणि ज्यापर्यंत मुंबईमध्ये, संपूर्ण मुंबईमध्ये मराठी फलक 100% लावण्यात येणार नाही त्यापर्यंत माझं हे आंदोलन सुरू राहणार.